या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले याच गावातील भूमिपुत्र आणि विशेष म्हणजे याच शाळेमध्ये शिक्षण घेऊन आज मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये एक नामांकित डॉक्टर म्हणून ज्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे असे डॉक्टर पाटील साहेब, त्याचबरोबर याच गावातील नागरिक विजयकुमार पाटील साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभंगरावजी बिरादार साहेब, आमचे मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय छोटे साहेब, आमचे गुरु आणि या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय देमगुंडे साहेब, शाळेमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सकाळच्या सत्रामध्ये परिपाठाच्या वेळेस आपण बरीच काही चर्चा केलेली आहे. माझं बोलणं तुम्ही बराच वेळ ऐकलेलं आहे, परंतु या कार्यक्रमाच्या प्रोटोकॉल प्रमाणे पुन्हा एकदा मला आपल्या समोर उभं राहायची संधी मिळालेली आहे. याचा अर्थ असा नाही की मी फार काही बोलणार आहे. थोड्या वेळामध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन मुंबई सारख्या नामांकित शहरामध्ये डॉक्टर म्हणून आपल्या पेशाचा ठसा उमटवणारी व्यक्ती आज आपल्या समोर उभी आहे. साहेबांचं आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. या ठिकाणी या मंचावरती विराजमान असलेली ही जी काही मान्यवर मंडळी आहे ते सर्वजण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले आहेत. आत्ताच देमगुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. आज कुठंतरी समाजामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा निगेटिव्ह झाल्यासारखा होतोय, परंतु इथं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले माणसं मुंबई सारख्या नामांकित शहरामध्ये आपल्या पेशाचं नेतृत्व करून ते राज्यभरामध्ये सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून उदयाला येऊ शकतात. शिक्षण विस्तार अधिकारी पदावरती ते विराजमान झालेले सुद्धा आमचे मार्गदर्शक छोटे साहेब हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. देमगुंडे सर सुद्धा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ते सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते कार्य करत आहेत. या ठिकाणी शिकलेली सर्व मंडळी आम्ही सर्वजण जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळणारं जे शिक्षण आहे ते अतिशय दर्जेदार शिक्षण आहे. आणि यावर्षी शासनाने एक फार मोठा प्रयोग चालू केलेला आहे, फार मोठा उपक्रम चालू केलेला आहे की जो सीबीएसई पॅटर्न आहे तो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा या वर्षीपासून चालू आहे. आता इथून पुढे आपल्याला एक चित्र बदललेलं पाहायला मिळेल. ते असं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जे पालक आपल्या लेकरांना उदगीर सारख्या शहरामध्ये पाठवत होते ते आता इथून पुढे मोठ्या मोठ्या शहरामध्ये पाठवणार नाहीत. जे शिक्षण उदगीर सारख्या शाळेमध्ये मिळणार आहे, उदगीरच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मिळणार आहे, तेच शिक्षण किंबहुना त्यापेक्षाही दर्जेदार शिक्षण आपल्या जिल्हा परिषदेच्या मोघा शाळेमध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं आता मोघ्याच्या पालकांना
आपल्या लेकरांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेण्यासाठी किंवा सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण घेण्यासाठी उदगीरला पाठवायची गरज पडणार नाही. तेच शिक्षण आपल्या लेकरांना आपल्या गावामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण मिळणार आहे. आपली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे, उदगीर तालुक्यातल्या ज्या काही नामांकित शाळा आहेत, टॉप 10 शाळा आहेत, त्या टॉप 10 शाळेपैकी एक शाळा म्हणजे आपली जिल्हा परिषद मोगा शाळा आहे. याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण असं की ज्या शाळेमध्ये, ज्या गावामध्ये पालकांचा भक्कम असा पाठिंबा जिल्हा परिषदेच्या शाळेला, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या किंवा शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या पाठीमागं गाव उभं राहतं, त्यावेळेस त्या शाळेचा गवगवा, त्यावेळेस त्या शाळेची गुणवत्ता सर्वदूर पसरलेली पाहायला मिळते. त्याचंच प्रायश्चित म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय की आपल्या शाळेतील, आपल्या गावातील जे काही नामांकित व्यक्ती आहेत, आपल्या गावामधील जे काही सुजाण नागरिक आहेत, आपल्या गावामध्ये शिक्षण घेऊन मोठे झालेले जे काही राजकारणी मंडळी आहेत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत, ते आपल्या शाळेमध्ये कोणत्याही गोष्टी जर कमी पडलेल्या असतील तर ते पंचायत समितीमध्ये येऊन गट शिक्षणाधिकारी महोदय असतील, आमचे शिक्षण विस्तार अधिकारी साहेब असतील, केंद्र प्रमुख साहेब असतील, त्यांना भेटून वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते आपल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटींची पूर्तता करून घेतात आणि आपली शाळा चांगल्या पद्धतीनं घडविण्याचा ते प्रयत्न करत असतात. आपल्या गावकऱ्यांना काळजी आहे. आपले गावकरी म्हणजे